भंगार चोरी प्रकरणी अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांना न्यायालयाने गुरुवारी अटकपूर्व जामीन दिला। जामीन मिळताच जगन्नाथ बनसोडे शुक्रवारी कामावर रुजू झाले। या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला। वरिष्ठांना विचारून म्हणणे मांडणार असल्याचं ते म्हणाले। सोलापूर महानगरपालिकेच्या स्टोअर विभागातील भंगार चोरी प्रकरणात सह आरोपी असलेले अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे गुरुवारी पुन्हा महापालिका सेवेत रुजू झाल्याने महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। मंगळवारी नगरसेवक अमोल शिंदे यांनी महापालिकेच्या स्टोअर विभागात सुरू असलेला भंगार चोरीचा प्रकार रंगेहात पकडला होता। या कारवाईनंतर महापालिका प्रशासन आणि पोलीस विभागात मोठी हालचाल झाली होती। या प्रकरणी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांचाही सह आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर बनसोडे फरार असल्याची माहिती समोर आली होती। त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता। दरम्यान बुधवारी सायंकाळी जगन्नाथ बनसोडे हे संबंधित तपास यंत्रणेसमोर हजर झाले। त्यानंतर गुरुवारी ते पुन्हा सोलापूर महानगरपालिकेच्या सेवेत रुजू झाल्याचे समोर आले। यामुळे महापालिकेतील कर्मचारी, पदाधिकारी तसेच नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे। या घडामोडीनंतर सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांना सूचना देत जगन्नाथ बनसोडे यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली। गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात सह आरोपी असलेल्या अधिकाऱ्याला सेवेत कायम ठेवणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। भंगार चोरी प्रकरणामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याबाबत ही चर्चा सुरू झाली आहे। पोलीस तपासातून पुढील काही दिवसात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।